कशा आहात विद्यार्थी मित्रांनो, कसा चालू आहे अभ्यास? तर युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूटच्या डिजिटल प्लॅटफॉर्ममध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण या लेक्चरमध्ये इंग्रजी अक्षरमाला म्हणजेच काय, वर्णमाला याच्याविषयी माहिती आणि त्याच्यावर आधारित प्रश्न हे कशा पद्धतीने सोडवायचे हे आजच्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत. तर आपण आपला क्लास हा बार्शीमध्ये आहे आणि बार्शीमधला एज्युकेशनल फील्डमधला सगळ्यात मोठा यूट्यूब चॅनल आपला आहे. ठीक आहे. तर प्रायमरी एज्युकेशनमधील सर्वात मोठा यूट्यूब चॅनल तुम्ही पाहत आहात, युनिव्हर्सल कोचिंग इन्स्टिट्यूट. तर आपण इंग्रजी अक्षरमाला या टॉपिकपासून आजचा व्हिडिओ चालू करत आहोत. तर बघा काय आहे पहिला प्रश्न क्रमांक 1, 3 सूचना. ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेत समक्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमाला तयार होते. तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांसाठी उत्तरांचा योग्य पर्याय निवडा. नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? पहिली तर अक्षरमाला तयार करावं लागेल. तर चला करूया. आपली जी अक्षरमाला आहे ती लिहून घेऊया आपण. बघा आता काय म्हणलंय, समक्रमांकाचे अक्षर वगळायचे. म्हणजे 2, 4, 6, 8, 10, 12, 14, 16, 18, 20, 22, 24, 26 हे अक्षरे वगळून टाकायचे आहेत. आता ही नवीन अक्षरमाला तयार झाली. मग आता याला नंबर द्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. ठीक आहे. ही नवीन अक्षरमाला तयार झाली. आता नवीन अक्षरमालेत मधोमध येणारे अक्षर कोणते? आता किती अक्षर आहेत? 13. तर मधोमध येणारे अक्षर कसं काढतो? 13 + 1 / 2 14 / 2 म्हणजे मध्ये कोणता अक्षर येईल? 7 नंबर. 7 नंबर कशाचा आहे? यमचा आहे. म्हणजे आपलं उत्तर आलं ऑप्शन 2. ठीक आहे. हे अशा पद्धतीने आपण अक्षरमाला सोडवत असतो की A to Z पर्यंत अक्षर काढायची आणि मग ते जे प्रश्न सांगितलेत त्यानुसार आपण त्याच्यामध्ये बदल करायचा. आता पुढे बघूया. नवीन अक्षरमालेत 5वे, 7वे, 10वे आणि 12वे अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होतो? आता बघा 5वं अक्षर कोणतं आहे? आय. 7वे अक्षर कोणते आहे? यम. 10वे अक्षर कोणते आहे? यस. आणि 12वे अक्षर आहे डब्ल्यू. तर यस पाहिजे, डब्ल्यू पाहिजे, यम पाहिजे, आय पाहिजे. मग असा पर्याय असलेला एकच शब्द तयार झाला आहे, तो म्हणजे स्विम. ऑप्शन क्रमांक 3. तर तो एवढ्या सोप्या पद्धतीने सोडू शकता. वरील नवीन अक्षरमालेत मधोमध येणाऱ्या अक्षराच्या डावीकडे व उजवीकडे समान अंतरावर असलेल्या अक्षरांची जोडी कोणती? आता यम. यमची ही उजवी बाजू, यमची ही डावी बाजू. ठीक आहे. आता यम पासून बघूया आपण. ई कितव्या स्थानावर आहे? तर बघा 1, 2, 3, 4. 4थ्या स्थानावर आहे. आता डब्ल्यू कितव्या स्थानावर आहे? 1, 2, 3, 4, 5. 5व्या स्थानावर आहे. म्हणजे समान अंतरावर आहे का? नाही आहे. के आणि क्यू. के 1 घर सोडूनच आहे आणि क्यू 2 घरं सोडून आहे. म्हणजे हे पण नाही. आता सी आणि वाय. सी किती आहे बघा? 1, 2, 3, 4, 5. 5 घरं सोडून आहे आणि वाय आहे 6 घरं सोडून. म्हणजे हे पण येऊ शकत नाही. आता जी. जी किती आहे? 1, 2, 3. तिसरं आहे जी. यस किती आहे? यस पण तिसरं आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? 3चं ऑप्शन आलं, ऑप्शन क्रमांक 4. तर हे अशा पद्धतीने आपण अक्षरमाला सोडवायची असते. आता पुढे बघा. परमनंट या शब्दातील 3ऱ्या व 8व्या स्थानांवरील अक्षरांचा एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील 5वे अक्षर कोणते? आता 3रे अक्षर ते 8वे अक्षर नंबर देऊया. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9. 3 ते 8 म्हणजे हे 2 नको आणि हा पण नको. मग राहिला काय? आर ए आर एम ए एन ई एन. याच्यापासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. कोणता दिसतोय बघा? MANNER. मॅनर हा शब्द तयार होतोय. आणि त्यातील मधले अक्षर कोणते आहे? या शब्दातील 5वे अक्षर विचारले. 5वे कोणते आहे? 1, 2, 3, 4 आणि 5. 5ला काय आहे? ई. तर आपलं उत्तर काय येईल? ऑप्शन नंबर 2. 4चं उत्तर आलेलं आहे 2. आता 5 नंबरचा प्रश्न बघूया आपण.
बघा काय आहे, फ्रिक्वेन्सी या शब्दातील पहिल्या व सहाव्या अक्षराची जागा आपापसात बदलली व त्याचप्रमाणे दुसऱ्या व सातव्या अक्षरांची जागा बदलल्यावर होणाऱ्या अक्षरसमूहात डावीकडून सहावे अक्षर पुढीलपैकी कोणते. आता बघूया, फ्रिक्वेन्सी शब्द लिहून घेऊया. हा शब्द लिहिला, 1 2 3 9 अक्षर आहेत यामध्ये. पहिल्या आणि सहाव्या अक्षराची जागा, आता हे पहिलं अक्षर आहे, हे सहावं आहे, यांची जागा आपापसात बदलली. म्हणजे हे काय आलं ई आणि येथे काय आलं एफ. त्यानंतर काय केलं आपण, त्याचप्रमाणे दुसऱ्या आणि सातव्या, हे 2 नंबरचं आहे आणि हे 7 नंबरचं आहे, यांची जागा बदलली. येथे आलं एन, येथे आलं आर. बाकी अक्षर आहे तशीच ठेवली. ठीक आहे. हा नवीन शब्द तयार झाला. तर नवीन शब्द तयार झाल्यानंतर डावीकडून सहावे अक्षर कोणते. आता डावीकडून म्हणजे इकडून असे मोजायचे. ठीक आहे. कोणते मोजायचे आपल्याला अक्षर, बघा डावीकडून आपल्याला अक्षर मोजायचे आहे. डावीकडून म्हणजे इकडून असे आपल्याला अक्षर मोजायचे आहे, डावीकडून उजवीकडे जायचे. तर पहिलं अक्षर हे झालं, हे 2 नंबर, हे 3, हे 4, हे 5. तर आपल्याला कोणते अक्षर मोजायला सांगितले, 6वं. तर 6वं अक्षर कोणतं येईल, एफ. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक 6. इंग्रजी अक्षरमालेत शेवटची 10 अक्षरे उलट क्रमाने लिहिली तर डावीकडून 19वे अक्षर कोणते. आता शेवटची 10 अक्षरं, तर बघा हे 6 अक्षर आहेत आणि हे 4, हे 10 अक्षर आपण पुसून टाकले. आता उलट्या क्रमाने लिहू. इथं येईल, इथं क्यू, इथं येईल क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. ह्या अशा उलट्या पद्धतीने आपण ते अक्षरं लिहिलेली आहेत. आता ही अक्षरे लिहिल्यानंतर आपल्याला काय म्हणलंय की डावीकडून 19वे म्हणजे इकडून असे हे 19वे, हे 5 आणि हे 5 10 10 आणि हे 5 15, हा 16, हा 16, हा 17, हा 18 आणि 19वे अक्षर कोणते आले, ते आले एक्स. म्हणजे आपलं ऑप्शन काय आलं, 6चं 2. प्रश्न क्रमांक 7 बघूया. बघा प्रश्न क्रमांक 7 काय म्हणतोय, इंग्रजी अक्षरमालेतील विषम क्रमांकाची सर्व अक्षरे गाळली तर उजवीकडून 10वे. आता उजवीकडून 10वे विचारले. बघा सर्व विषम क्रमांकाची अक्षरे आपण वगळूया. आता बघा विषम क्रमांक म्हणजे 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 ही अक्षरे वगळली. राहिली कोणती अक्षरे, बी आहे, डी आहे, एफ आहे, एच जे एल एन पी आर टी व्ही एक्स आणि झेड हे अक्षरे आहेत. आता उजवीकडून 10वे म्हणजे इकडून 10वे अक्षर मोजायचे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10वं अक्षर कोणतं आलं, तर ते आलं एच. ठीक आहे. म्हणजे 7चं उत्तर काय आलेलं आहे आपलं, ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 8 बघूया. 8 ते 10 साठी सूचना दिली बघा. येथे झेड ही इंग्रजी अक्षरमाला ए ला 1, बी ला 3, सी ला 5, डी ला 7 या प्रमाणे लिहिली तर पुढील प्रश्नांची उत्तर लिहा. 29 व 37 वे अक्षरांच्या मधोमध येणारे अक्षर कोणते. ठीक आहे, शोधूया. 2019ला आलेला हा प्रश्न आहे. येथे 1 3 5 7 9 11 13 15 17 19 21 23 25 27 29 31 33 35 37 39. त्याच्यानंतर काय येईल, 41 43 45 47 49 आणि 51. ठीक आहे. आता 29वे अक्षर कोणतं आलं, ओ. आणि 37वा अक्षर कोणतं आलं, यस. ह्यांच्यामधलं कोणतं अक्षर आलं बघा, लगेच समजतंय, क्यू आहे. कोणते आहे, क्यू हे अक्षर आहे. तर ऑप्शन आपलं उत्तर काय येईल, ऑप्शन 8चं उत्तर येईल 3. ठीक आहे. आता पुढे बघूया. प्रश्न क्रमांक आपण 9 बघूया. आता प्रश्न क्रमांक 9 मध्ये काय दिसतंय बघा,
की 39, 27, 11, 29 अक्षर घेऊन कोणता अर्थपूर्ण शब्द तयार होत आहे. आता 39ला काय आहे टी, 27ला काय आहे एन, 11 नंबरला काय आहे एफ आणि 29 नंबरला आहे ओ. टी एन एफ ओ. आता टी एन एफ ओ कोणत्या ऑप्शनमध्ये, ऑप्शन 2 मध्ये आहे आणि त्याच्यापासून शब्द कोणता तयार होतोय फॉन्ट. तर अक्षर न काढता फक्त तुम्ही शब्द न तयार करत बसता, अक्षर जरी शोधले तरी तुमचं उत्तर मिळून जाणार आहे. ठीक आहे. आता बघूया पुढील प्रश्न क्रमांक 10. बघा ओ ई वाय एन जे या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील मधोमध येणारा अक्षराचा क्रमांक कोणता आहे. तर कोणता शब्द तयार होतोय एन्जॉय. तर आपल्याला मधला शब्द कोणता आहे जे. तर जेचा अनुक्रमांक बघायचा आहे. तर जेचा अनुक्रमांक नवीन अक्षरमालेनुसार कोणता आहे बघा. तर जेचा अनुक्रमांक आहे 19. तर आपलं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक 1. 10चं उत्तर आले 1. तर हे प्रश्न एवढे सोपे आणि अशा पद्धतीने सोडवायचे असतात. आता प्रश्न क्रमांक 11 बघूया. इंग्रजी अक्षरमालेतील एच पासून एम पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकांची बेरीज ही ए पासून एफ पर्यंतच्या अक्षरांच्या अनुक्रमांकाच्या बेरजेच्या किती पट आहे. तर आपण एच पासून एम पर्यंतची बेरीज करूया. आधी नंबर देऊया 1 2 3 4 5 6 7 8 बघा. आता काय म्हणलंय एच पासून एम पर्यंत. एच किती नंबर आहे 8 आणि एम किती नंबर आहे 13. यांची बेरीज 8 + 9 + 10 + 11 12 13. यांची बेरीज ही ए पासून एफ. ए पासून एफ किती आहे 1 ते 6. 1 + 2 + 3 यांच्या बेरजेच्या किती पट आहे. तर ही फक्त पट काढायची आपल्याला, भागाकार करायचा आहे. बघा आधी बेरीज करूया वरच्यांची, मग खालच्याची बेरीज. 8 आणि 9 17, 17 आणि 10 27, 27 आणि 11 38, 38 आणि 12 50, 50 आणि 13 63 आणि खाली किती आली बेरीज 21. 21ची किती आहे ती तिप्पट आहे. म्हणजे उत्तर काय येईल 11चं ऑप्शन 2. ठीक आहे. प्रश्न क्रमांक आता पुढील बघूया. प्रश्न क्रमांक 12. बघा अक्षरमालेतील सुरुवातीपासून 1 3 5 7 12 19 या क्रमांकावर असलेल्या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. त्या शब्दातील डावीकडून चौथे अक्षर कोणते. आता बघूया की कोणते कोणते शब्द आहेत. तर एला इथं ए अक्षर आहे, त्याच्यानंतर सी आहे, ई आहे, 12 नंबर कशाचा आहे यल आहे आणि यस आहे. तर ए सी ई एल एस याच्यापासून कोणता शब्द तयार होतोय स्केल. स्केल हा शब्द तयार होतोय. ठीक आहे. आणि स्केल ह्या शब्दातील काय विचारले आपल्याला डावीकडून चौथे म्हणजे 1 2 3 4 हे चौथे अक्षर विचारले. तर चौथे अक्षर कोणते आहे. तर ते आहे यल. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक आता 12 झाल्यानंतर 13 असेल. बघूया 13 कुठे आहे. तेच आहे बघा. SDESR या अक्षरांपासून तयार होणारा अर्थपूर्ण शब्दातील उजवीकडून चौथे अक्षर कोणते. आता बघा कोणता शब्द तयार होतोय DRESS. ड्रेस हा शब्द तयार होतोय उजवीकडून म्हणजे इकडून. बघा 1 2 3 4 5. आपल्याला कोणते अक्षर शोधायचे 4 नंबर. ते कोणते आहे आर. ऑप्शन 13चं उत्तर काय येईल ऑप्शन क्रमांक 1. आता 14 नंबरचा प्रश्न बघूया आपण. बघा 14 आणि 15 हे प्रश्न झाले की आपलं लेक्चर आजचा संपेल आणि पुढील लेक्चरमध्ये आपण उरलेले 15 क्वेश्चन घेऊन येणार आहोत. तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटते तर हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हे व्हिडिओ पाहत आहात हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. बघा मित्रांनो आपल्याला 10,000 सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण करायचा आहे ह्या चालू महिन्यामध्ये. तर त्याच्यासाठी मी तुम्हाला जास्तीत जास्त मेहनत घेऊन व्हिडिओ पण बनवून देईल आणि तुमचं एक काम बनतं की तुम्ही जास्तीत जास्त आपल्या मित्रांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. तर प्रश्न क्रमांक 14 आणि 15 बघा. ए ते झेड या इंग्रजी अक्षरमालेतील मूळ संख्या असलेल्या अनुक्रमांकाची अक्षरे वगळून एक नवीन अक्षरमालिका तयार केली.
तिचे निरीक्षण करून पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा. आता मूळ क्रमांक आपल्याला बघायचे आहेत. 1 2 बघा. आता आपल्याला मूळ संख्या वगळायच्या आहेत. तर सगळ्यांना मूळ संख्या माहीत असतील की ज्या संख्येला ती संख्या आणि 1 या व्यतिरिक्त कोणत्याही संख्येने भाग जात नाही ती म्हणजे मूळ संख्या. तर कोणती आहे? बी आहे, सी आहे, 2 नंबर, 3 नंबर, 5, 7, 11, 13, 17, 19, 23 ह्या मूळ संख्या आपण कट केल्या. आता नवीन अक्षरमाला बनवूया. ए आहे, डी आहे, एफ, एच, आय, जे, एल, एन, ओ, पी, आर, टी, यू, व्ही, एक्स, वाय आणि झेड ही नवीन अक्षरमाला तयार झाली. नवीन अक्षरमालेतील एच आणि टी यांच्या मधले अक्षर. तर आता मधले अक्षर शोधायचे. नंबर देऊया आपण. आता एचचा नंबर किती आहे? 4 आणि टीचा नंबर किती आहे? 12. तर मधले अक्षर कसे शोधायचे? 4 अधिक 12 छेद 2 यांची बेरीज झाली 16. 16ला 2 ने भागलं किती आलं? 8. तर 8 नंबरचं अक्षर मधलं अक्षर असणार आहे. ते कोणतं अक्षर आहे? तर ते आहे एन. 14चं उत्तर येईल ऑप्शन 2. आता 15वा प्रश्न बघू. आजच्या व्हिडिओमधील शेवटचा प्रश्न. तर उजवीकडून 11व्या अक्षराच्या उजवीकडील 5वे अक्षर कोणते? आता उजवीकडून म्हणजे ह्या बाजूने 11वे अक्षर बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. आता हे 11वे अक्षर काय आले? यल. आता यलची उजवी बाजू कोणती आहे? तर यलच्या उजव्या बाजूचे अक्षर आपल्याला शोधायचे आहे. तर यलची उजवी बाजू ही झाली. आता तर 1 2 3 4 5 म्हणजेच कोणते अक्षर आले? टी. तर याचे उत्तर आले ऑप्शन 3. तर हा आणि 17 नंबरचा प्रश्न. SOCMTU या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा. बघा, याच्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवा की याच्यापासून अक्षरांपासून शब्द तयार करता आला पाहिजे. ते आलं की तुमचं काम खूप सोपं आहे. ठीक आहे. आता याच्यापासून कोणता शब्द तयार होतोय? तर कस्टम. याच्यासाठी तुम्हाला इंग्रजी वाचन लागेल आणि तुमचे जे अभ्यासातले इंग्लिशचे शब्द आहेत तर ते बारकाईने लक्षात देत चला आणि वाचत जा. तर त्या शब्दातील पुढे बघू. त्या शब्दातील डावीकडून तिसरे म्हणजे हेतून हे तिसरे 3 नंबरचे 1 2 3 कोणते अक्षर आहे? यस आहे. अक्षर इंग्रजी वर्णमालेत म्हणजे ह्या इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते? कितव्यावर येते बघा. हे 5, हे 5 10, हे 15 16 17 18 19 कितव्या क्रमांकावर येते? ते 19व्या क्रमांकावर येते. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आता पुढे बघूया. या अक्षरमालेतील शेवटचे अक्षर कोणते आहे? यम. इंग्रजी वर्णमालेत कितव्या क्रमांकावर येते? बघा, यम कितव्या क्रमांकावर असते? 13व्या क्रमांकावर. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू. जर मूळ अक्षरे उलट क्रमाने लिहिली. ठीक आहे. उलट क्रमाने म्हणजे हिथून नंबर दिला 1 2 3 4 5 6 असाच नंबर द्या. लिहित बसू नका. ठीक आहे. उलट क्रमाने लिहिली आणि बी पासून सुरू करून प्रत्येक एकाडे एक अक्षर काढून टाकले म्हणजे बी पासून बी, डी, परत एफ, एच, जे, एल, एन, पी, आर, टी, व्ही, एक्स आणि झेड हे अक्षरे काढून टाकलेत. ठीक आहे. तर सर्वात मध्यभागी कोणते अक्षर येईल? आता राहिले कोणते? इकडून नंबर देऊया. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 किती अक्षर आहेत? 13. मधलं अक्षर कसं काढतो? 13 अधिक 1 भागिले 2 14 भागिले 2 किती आलं उत्तर? 7. 7 नंबरचं अक्षर कोणतं आहे? यम. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? यम. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. पुढील प्रश्न बघू. प्रश्न क्रमांक 19. जर ROENPQD ही अक्षरे इंग्रजी वर्णमालेतील अक्षरांच्या क्रमाने लिहिली तर किती अक्षरांच्या जागा सारख्याच राहतील? आधी हा शब्द लिहूया आपण. ROENPQD. बघा, इंग्रजी वर्णमालेनुसार पहिलं अक्षर कोणतं येईल? डी. परत कोणतं येईल? ई.
ABCDE FGHIJK LM N N नंतर O परत PQR हे असा शब्द तयार होईल. तर बघा R ची जागा बदलली D ने, O ची जागा बदलली E ने, E ची जागा बदलली N ने, N ची जागा बदलली O ने, पण P आहे तोच राहिला, Q आहे तोच राहिला. म्हणजे किती अक्षरांनी जागा बदललेली नाही, जागेसारख्याच राहिल्यात, तर ते आहे 2. ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. 20 नंबरचा प्रश्न बघा, इंग्रजी शब्दकोशाप्रमाणे येणारी शब्दांची मांडणी कोणती? तर यामध्ये आपल्याला काय करायचंय की अल्फाबेटिकली जायचंय. बघा के कॅन्सल होईल, ठीक आहे, के कॅन्सल झालं कारण की सगळीकडे सारखं आहे. आता पहिलं अक्षर कोणतं आहे? ए म्हणजे पर्याय किती? 2 पहिल्यांदा उत्तर येईल. ऑप्शन 2 काय येईल? सगळ्यात आधी येईल. म्हणजे पहिलं आणि तिसरं उत्तर येऊ शकतं का? नाही. ऑप्शन 2 आणि ऑप्शन 4 मध्ये पर्याय 2 आहे. ठीक आहे, पुढे बघूया आपण. पुढे बघा ऑप्शन 2 आणि 4. आता पुढे जर बघितलं तर 2 4 3 2 4 3 हे पर्याय सेम आहेत. म्हणजे 2 4 आणि 3 हे पर्याय आपण चेक नाहीत करायचे. आपण आता बघायचं ऑप्शन 1 आणि 5 मध्ये आधी कोणता येईल. तर ऑप्शन 1 मध्ये आय आहे, ऑप्शन 5 मध्ये एन आहे. तर काय आधी येतं? आय आधी येतं. त्याच्यामुळं पहिला ऑप्शन येईल, ऑप्शन 2 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 21 बघा, इम्प्रेशनिस्ट या शब्दातील कोणत्या अक्षरांचे स्थान या शब्दात आणि इंग्रजी वर्णमालेत सारखेच आहे? तर इंग्रजी वर्णमालेत बघा 1 2 3 4 5 हे नंबर टाकून घ्यायचे. कधी पण नंबर असले की आपले प्रश्न चुकत नाहीत. एकच आहे बघा, इंग्रजी अक्षरमाला असेल, वर्णमाला असेल, त्यामध्ये नंबर टाकायचे, उत्तरच चुकत नाही आपलं. आयचा नंबर किती आहे? आयचा नंबर आहे 9. इथं आहे आयचा नंबर 1. एमचा नंबर 2 आहे. एमचा नंबर किती आहे? 13. म्हणजे हे पण येत नाही. पीचा नंबर येते आहे 3. पीचा नंबर किती आहे? 16. हे पण येत नाही. इथं आरचा नंबर 4 आहे. इथं आरचा नंबर किती आहे? 18 आहे. हे येऊ शकत नाही. ईचा नंबर किती आहे? 5. आणि येथे ईचा नंबर किती आहे? 5. म्हणजे आपलं उत्तर काय आलं? ई. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. पुढील प्रश्न बघू आपण. प्रश्न क्रमांक 22. जर इंग्रजी अक्षरमाला 2 समान भागात विभागली आणि पहिल्या इथे अर्ध्या भागास आहे, अर्ध्या भागास ए पासून दुसऱ्या अर्ध्या भागास झेड पासून क्रमांक दिले, तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय या अक्षराशी संगत ठरेल? हा खूप सोपा प्रश्न आहे. फक्त लिहायची कशी अक्षरमाला ते बघून घ्या. लिहायची कशी? तर ए पासून सुरुवात करायची. ए बी सी डी ई एफ जी एच आय जे के एल एम. ही निम्मी अक्षरमाला लिहून झाली. एम नंतर एन ओ पी क्यू आर एस टी यू व्ही डब्ल्यू एक्स वाय झेड. तर अशा पद्धतीने अक्षरमाला लिहिण्यासाठी सांगितले. म्हणजेच काय की इथून नंबरिंग द्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि परत झेड पासून नंबर द्या. असे नंबर दिले आपण. आता नंबर दिल्यानंतर आपल्याला काय म्हणलंय? पहिल्या अर्ध्या भागास ए पासून व दुसऱ्या अर्ध्या भागात झेड पासून अनुक्रमांक दिले, तर दुसऱ्या भागातील कोणते अक्षर आय ह्या अक्षराशी संगत ठरेल? तर आयचा अनुक्रमांक 9 आणि आरचा पण अनुक्रमांक किती आला? या सिरीजमुळे 9चा आलेला आहे. तर उत्तर काय येईल? ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. प्रश्न क्रमांक 23. वर्णाक्षरे दिलेत ए बी सी डी यांना अनुक्रमे 1 चा वर्ग 2 चा वर्ग 3 चा 4 चा. म्हणजे ए चा अनुक्रमांक 1 आहे, बी चा 2 आहे, सी चा 3 आहे, डी चा 4 आहे, ई चा 5 आहे. आणि आपण इथं काय केलंय? 1 चा वर्ग बनवलाय. म्हणजे हे 1 आलं, हे आलं 4, हे आलं 9, हे आलं 16, हे आलं 25. अशा पद्धतीने आपण त्यांना दिलेत अनुक्रमांक. ठीक आहे. तर अभाव बघा, ए साठी 1 आहे, बी साठी किती आहे? 4 आहे, कारण की 2चा वर्ग आहे. आणि ई साठी काय दिसते? 25. तर 1 4 25 असा ऑप्शन बघूया आपण. ओ आणि व्ही बाजूला राहू द्या.
1 4 25, तर 1 4 25 हाच ऑप्शन दिसतोय. इथं 1 2 दिसतंय, त्याच्यामुळे हा येणार नाही. इथं 1 4 पण इथं 484 हा येणार नाही. इथं 1 4 दिसतंय आणि हे 484. मग आपण ओ आणि व्ही चा वर्ग न करता पण आपलं उत्तर आलेलं आहे. 23चं ऑप्शन आलं 3. प्रश्न क्रमांक 24 बघा. इंग्रजी वर्णमालेतील 3 5 9 14 या क्रमांकाचे अक्षरे जुळून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. या शब्दातील उजवीकडून तिसरे अक्षर, आता 3 नंबरला आहे सी, 5 नंबरला आहे ई, 9 नंबरला आहे आय आणि 14 नंबरला आहे एन. कोणता शब्द तयार होतो? नाईस. नाईस हा शब्द तयार होतो. आणि आपल्याला कुठून म्हणलंय? उजवीकडून, म्हणजे हिकडून ह्या बाजूने तिसरे नंबर. तर हे 1, हे 2, हे 3. 3 नंबरला अक्षर कोणते आहे? आय. ऑप्शन 4 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. बघा पुढील प्रश्न 25 क्रमांकाचा. ॲडमायर हा शब्द लिहिण्यासाठी इंग्रजी अक्षरमालेतील कोणती अक्षरे घ्यावी लागतील? आता 1 हा आहे 1, हा आहे 4 13 9 18 5. 1 4 13 9 18 5. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. एवढा सोपा प्रश्न आहे बघा. आपल्याला फक्त इंग्रजी अक्षरमालेतील अनुक्रमांक माहीत असले की आपल्याला उत्तर येऊन जातं. ठीक आहे, पुढे बघूया आपण. प्रश्न क्रमांक 26 आणि 27 साठी एकच सूचना आहे. सूचना GRAOCUE या अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार होतो. तर पुढील प्रश्नांच्या उत्तरांसाठी योग्य पर्याय निवडा. 2022चा प्रश्न आहे. तर पहिल्यांदा तर आपल्याला अर्थपूर्ण शब्द तयार करावा लागेल. कोणता शब्द तयार होतोय? COURAGE, करेज हा शब्द तयार होतोय. ठीक आहे, त्या शब्दातील मध्यभागी येणाऱ्या, हे मध्यभागी अक्षर येते, येणाऱ्या अक्षराचा इंग्रजी वर्णमालेतील स्थान क्रमांक. इंग्रजी वर्णमालेत आरचा क्रमांक असतो 18. तर आरचा क्रमांक किती येईल? 18. ऑप्शन 3 आपल्या प्रश्नाचे उत्तर येईल. या शब्दातील शेवटून दुसरे कोणते आहे? जी हे अक्षर आहे. इंग्रजी वर्णमालेत कोणत्या क्रमांकावर आहे? आता इंग्रजी वर्णमालेत जी हे अक्षर आहे 7व्या क्रमांकावर. म्हणजे 27चं ऑप्शन काय आलं? 4. 28 नंबरचा प्रश्न बघा. अक्षरमालेतील कोणत्या अक्षराचा अनुक्रमांक वर्गसंख्येची तिप्पट आहे? आता वर्गसंख्या कोणत्या कोणत्या आहेत? 1 आहे, 4 आहे, 9 आहे, 16 आहे, ठीक आहे, 25 आहे. आता यांची तिप्पट किती असते? 1 ची तिप्पट 3, 4 ची तिप्पट 12, 9 ची तिप्पट 27. पण आपली अक्षरमाला आहे 26 अक्षरांची. म्हणजे इथून पुढच्या वर्गसंख्यांचा आपल्याला चेक नाही करायचं. मग 1 ची तिप्पट 3, 3 साठी काय येतो? सी. आणि 12 साठी काय येतो? सांगा. काय येतो? यल येतो. ठीक आहे, तर यलचा अनुक्रमांक 12 आहे आणि यल ही वर्गसंख्येची तिप्पट आहे. पुढे बघूया. अक्षरमालेतील पुढीलपैकी कोणत्या क्रमांकाच्या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार होत नाही? आता कोणत्या अक्षरांपासून तयार होत नाही बघा. बीचा 2 कोणाचा अनुक्रमांक आहे? बीचा. 21 आहे यूचा आणि 3 आहे सीचा. येथे होईल MAD, मॅड हा शब्द तयार होतोय, योग्य आहे. पुढे काय होतोय? DAM, डॅम हा शब्द तयार होतोय, हे पण योग्य आहे. त्याच्यानंतर काय शब्द होतोय? BUT, बट हा शब्द तयार होतोय, तोही करेक्ट आहे. म्हणजे शब्द कोणता चुकीचा आहे? BUC. ऑप्शन 1 आपल्या प्रश्नाचे उत्तर आले. आणि आपल्या लेक्चरचा हा शेवटचा प्रश्न. याच्यानंतर आपण वर्गीकरण हे ते सगळे टॉपिक घेऊन येणार आहोत. तर ही व्हिडिओ सिरीज तुम्हाला कशी वाटते हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. आणि मित्रांनो, या महिन्यामध्ये, जुलै महिन्यामध्ये आपलं टार्गेट आहे 10,000 सबस्क्रायबरचं. 10,000 सबस्क्रायबर आपले झाले पाहिजे. त्याच्यासाठी तुमचीही मला गरज लागेल की तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत आपले व्हिडिओ शेअर करत चाला. म्हणजे आपले लवकरात लवकर 10,000 सबस्क्रायबर बनतील आणि यूट्यूबद्वारे तुम्हाला अजून जास्त व्हिडिओ बनवण्यासाठी काहीतरी नवीन फंक्शन आपल्याला मिळतील. त्याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर ही टास्क कंप्लीट करायची आहे. तर शेवटचा प्रश्न बघू. इंग्रजी अक्षरमाला उलट क्रमाने लिहिल्यास फास्ट या शब्दातील अक्षरांचे अनुक्रमांक काय? तर उलट क्रमाने इकडून नंबर द्या.
बघा ही उलट क्रमाने लिहिली आपण. आता एफचा अनुक्रमांक किती आहे 21, येथे आलं 21. एचा अनुक्रमांक आहे 26, एसचा अनुक्रमांक किती आहे 8 आणि टीचा अनुक्रमांक आहे 7. 21 26 8 7, 21 26 8 7. तर अशा पद्धतीने आपण इंग्रजी अक्षरमाला हा टॉपिक कंप्लीट केलेला आहे. तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शाळेतून हे व्हिडिओ बघताय हे मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या मित्रांना शेअर करा. धन्यवाद.